नमस्कार. ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माणसाने पैसा 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 करून किती कमवणार आहेत पैसा आणि कुठे ठेवणार आहेत पैसा, कशा पद्धतीने ठेवणार आहेत पैसा? हां, एवढा पैसा करून ठेवणार कुठे, कशा पद्धतीने ठेवणार, काय करणार, कुठं लावणार, कसा व्यवसाय करणार? भरपूर प्रश्न माणसांच्या डोक्यामध्ये असतात. व्यवसाय, भरपूर व्यवसाय आहेत. वडापाव व्यवसाय, भाजी व्यवसाय, भाजी विक्रेता व्यवसाय, अनेक गृह उद्योग व्यवसाय, भरपूर व्यवसाय असे आहेत की त्याच्यामधून पैसे कमवता येतील असे भरपूर गृह उद्योग आहेत. मग पैसा पैसा पैसा, पण प्रत्येक व्यवसायातून पैसा आला असता. मग कुठेतरी बिझनेस, मग शेअर मार्केट, मग कुठे ना कुठेतरी गुंतवणूक. हो ना, गुंतवणूक केली पाहिजे, पण ती कशा पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे, कुठे केली पाहिजे, कशी गुंतवणूक झाली पाहिजे, आणि खास करून रिक्षावाल्यांसाठी. दुसऱ्याला मोठं झालेलं बघून भरपूर रिक्षावाले बोलतात, अरे त्याने गाडी घेतली 10 लाखाची, अरे त्याने 5 लाखाची गाडी घेतली, अरे त्याने 7 लाखाची गाडी घेतली, अरे त्याने बंगला बांधला, अरे त्याने घर बांधलं. अहो रिक्षावाले दादा, काका, मामा, भाऊ आणि नवीन येणारे रिक्षा ड्रायव्हर, तुम्ही कधी बांधणार आहेत घर? तुम्ही कधी बांधणार घर? हां, तुम्ही कधी बांधणार घर? मग आपण नको बांधायला घर? मग आपण नको कर्जमुक्त व्हायला का? आपण प्रत्येक ठिकाणी सावकारांच्या दारामध्ये पडून कर्ज मागायची वेळ आली पाहिजे. मग कोणतरी म्हणलं पाहिजे, अरे ह्याच्याकडे 200 रुपये मागा रे कोणीतरी, ह्याची अवकात समजेल. मग तो अवकात काढस तोपर्यंत मग आपण बचत का नाही केली पाहिजे? अरे आपल्याकडे रिक्षा आहे, दिवसाला येणारा पैसा आहे, त्या पैशाची गुंतवणूक कशी केली पाहिजे? रिक्षावाले दादा ऐका, त्या पैशाची गुंतवणूक कशी केली पाहिजे, कुठे केली पाहिजे? तर आपण कुठेतरी FD करून ठेवली पाहिजे, कुठेतरी पैसा वाचून ठेवला पाहिजे, कुठेतरी आपण कशा पद्धतीने तरी तो पैसा व्यवस्थित लावला पाहिजे. आणि तो पैसा शेवटपर्यंत आत्ताचा 1-2 वर्षाचा विचार करून काय फायदा आहे? 10 वर्षाचा विचार केला पाहिजे. 10 वर्ष, 15 वर्ष, येणारी पिढीचा विचार केला पाहिजे. आणि तो पैसा आपल्याला कसा 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, आपलं वय झाल्यानंतर, 30, 35, 40, 50 वर्षानंतर आपल्याला फायदा होईल, या दृष्टिकोनातून आपण कुठे ना कुठेतरी विचार केला पाहिजे. रिक्षावाले दादा, आपण विचार करून 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 आपलं आयुष्य या रिक्षा लाईनमध्ये घालवायचं काम करत आहोत. आपण सावकाराकडे जाऊन सावकाराकडून कर्ज घेण्याचं काम करत आहे का? कारण की आपण बचतच करत नाही आहे. आणि आपण बचत करायचा जरी प्रयत्न केला तरी आपल्याच्यानी बचतच होत नाही. म्हणून टार्गेट महत्त्वाचं आहे. टार्गेट ठेवा, टार्गेट 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 महत्त्वाचं आहे. जेवढं टार्गेट ठेवणार तेवढा तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या पिढीसाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी कामाला येणार आहे. का नुसतं सावकाराकडे गेले की आण 5,000, आण 10,000, आण 20,000, आण 40,000. अहो येड्यासारखी कामं करून कर्ज डोक्यावर घेऊन कर्ज, तोच पैसा जर समजा तुम्ही तो 15,000 रुपये तुम्ही कर्ज घेताय, मजबुरी आहे, ठीक आहे, मान्य आहे. अहो 1 महिना मजबुरी असेल, 2 महिना मजबुरी असेल, 3 महिना मजबुरी असेल, वर्षभर तुम्ही कर्ज घेत सुटतात. मग तुम्ही पैसा ठेवणार कधी? तुमच्या कामाला येणार कधी? का आयुष्यभर आपण कर्ज 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 करत बसून आणि रिक्षावाले दादा तर सुधरायचं नावच घेत नाही. म्हणून मित्रांनो, आपण व्यवसाय करताना पहिलं बजेट, नियोजन महत्त्वाचं. व्यवस्थित बजेट आखा आणि बाकीच्या लोकांना बोलण्याचा मार्ग मोकळा होतो. आपल्याला मार्ग मोकळा करून द्यायचा नाही. आपल्याला मेहनत करायची, व्यवस्थित पैसा टाकायचा आहे आणि पैसा टाकूनच कुठे ना कुठेतरी आपलं घर,
आपली गाडी कुठंतरी बॅलन्स टाकण्याचा प्रयत्न. अहो भरपूर असे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जागा आहेत. तुम्ही 1 महिना 10,000 घेतील, पण तर 10,000ची व्हॅल्यू 10-15 वर्षांनी किती होईल त्याची, 2 वर्षात व्हॅल्यू किती वाढेल, हां जरा विचार करा. आणि रिक्षावाले दादा 100% विचार करून नियोजन आखायचा प्रयत्न करा. नक्की आपल्याकडे गाडी बंगला नाही आलं तर कमीत कमी बॅलन्स आणि पुढच्या आयुष्यात जगण्यासाठी सोयीस्कर होईल अशा पद्धतीने पावलं उचला. राग येईल, पण त्या रागाच्या पाठीमागे कुठेतरी चांगली शिकवण आहे याचाही विचार करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त रिक्षावाल्यांपर्यंत शेअर करा. रिक्षावाल्यांना बी अजून माहिती मिळेल त्याच्यातून. चला आपण या ठिकाणी व्हिडिओ थांबवूया.